सत्य बोलल्याशिवाय आपण राहत नाही. पळून जाणाऱ्या अवलादीला काय कळेल हो बाप, काय कळेल हो आई. पोरगी जन्माला आली जरा गाभर बापानं साखर वाटली, बापाच्या बन्यानीची चाळणी झाली, पण बापानं स्वतः करता बन्यान नाही आणली, घड्याळ तुटली होती घड्याळ नाही आणली. बापानं स्वतःची चप्पल तुटली होती, तार घालू घालू चप्पल घातली, पण दिवाळीला पोरीला ड्रेस मात्र पोराला कपडे आणल्याशिवाय बाप राहिला नाही. तो बाप कळाला का हो लोकांना. विराट कोहलीचे रण बसते पोरं, त्यानं 100 रन मुंबईला काढले का गावात टाळी वाजवते वारे विराट. पण आपला बाप 20 लिटरचं फवाऱ्याचं पंप पाठीवर घेऊन फवारा मारत असताना त्या वावरात किती पंप घेऊन रन काढतो, आपल्या बापाचा रन नाही मोजला हो पोरानं. एवढी बेमान दुनिया आहे हो. सुशिक्षित कोणाला म्हणतात. 2-4 इंग्लिश शब्द बोलला म्हणजे सुशिक्षित झाला, नोकरी लागली म्हणजे सुशिक्षित झाला, 1-1.5 लाख पगार कमावला म्हणजे सुशिक्षित झाला नाही. सुशिक्षित शब्दाची व्याख्या मी सांगतोय ऐका. ज्याच्या वागण्यानं आईच्या डोळ्यात पाणी आलं नाही, जिच्या वागण्यानं बापाची मान समाजात खाली झाली नाही, आणि ज्याच्या जगण्यानं हिंदू धर्माला कलंक लागला नाही ना, तो खरा सुरक्षित आहे. अरे हे कपडे घालून भिडले म्हणजे सुशिक्षित नाही, उभ्यानं जेवायला लागलो म्हणजे सुशिक्षित नाही. एका सभेमध्ये बैठकीत जेवण करायला बसलो, एक जण उभ्यानं खात होता, पायात बुट मोचे तसेच घाण मोशाचा वास, ह्याच्या पाठी पाहिजे, उभ्यानं खात होता. एक जण माझ्याजवळ आला, म्हणलं कोण आहे रे तो. अरे असं नका बोलू, साहेब आहे म्हणे मोठी. अरे कोण आहे तो. अरे मोठी आहे म्हणे, ते स्टँडर्ड आहे म्हणे.